श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 सूर्य नारायण 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 सत्य नारायण 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 हरि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गोरा नारायण हरि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गोरा श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरि नारायण बोला बोला हरि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान के जय जय श्री राधेश्याम। आज सगळे टकाटक जेवून आलेले आहेत, फक्त महाराज उपवासी आहे. हे तर माझ्या देखतच मस्त आता 2 लग्न लावून जेवून आले, 3रं लग्न लावायचंय. ते म्हणले आजचा दिवस तुमच्याकडे. मला 3 आमंत्रण होते जेवायला. हे इथं भागवत पॅलेस ते पत्रिका येऊन गेली कालच. सकाळीच फोन आला, कुठे आहेत तुम्ही? म्हटलं यायलो, परंतु आमचं दुर्दैव असं आहे मामा, आज आम्हाला उपवास आहे. आणि ताईंनी मला सकाळी 6:30 फोन केला, जेवून येशील म्हणल्या कुठून अजून. त्याला कल्पना आहे नाही तोपर्यंत नाही तर नाहीच जेवला, आणि जेवला की दिवस निघायला जेवतोय. असो
महाराज आनंद आहे. हा आनंद उत्सव महर्षी नारदांनी विचार केला. भगवान रममान झालेले आहे. महर्षी नारद प्रगट झाले. नारद सरळ मथुरेमध्ये गेले. कंसाला सांगितलं, अरे काय चालू आहे तुझ्या राज्यामध्ये? ते म्हटलं, काय चालणार? चेहरा पाहिला नारदांनी. चेहरा तर पडलेला दिसतो. कंस महाराज बोलू लागले, महर्षी काय करू? अनेक प्रयत्न केले. आलं का लक्षामध्ये? कितीतरी युक्ती प्रयुक्ती केल्या, परंतु माझा वैरी अजून जिवंत आहे. आणि आपल्याकडे एक मन आहे, तुम्ही आम्ही म्हणत असतो की तुला चिंत्या रोग झाला का काय? एखाद्या गोष्टीचा जर धसका लागला तर तो व्यक्ती जाग्यावरच बसतो महाराज, वाळून जातो. तसं नारदजी बोलू लागले, हो खूपच तब्येत तुझी खालावली, काय करणार? अरे म्हटली, सोपं आहे. राजकारणाचा नियम आहे, साम दाम दंड नीती आणि भेद. एक काम कर ना, शत्रूला त्याच्या घरामध्ये जाऊन ठार करता येत नसल, त्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं काही जर चालत नसेल तर त्याला आपल्याकडे बोलवून घ्या. आलं का लक्षामध्ये? म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर युक्ती प्रयुक्ती आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करता येतील. म्हणून अशी मन आहे. बरेचसे म्हणतात माझ्या गल्लीत येऊन तुला सांगतो. आलं का लक्षामध्ये? ही युक्ती नारदांनी कंस महाराजांना दिली. काय करावं? नारदांनी सांगितलं, मथुरेतल्या कोणावरही विश्वास नाही, परंतु तुझ्याकडे असणारे अक्रूरजी महाराज आहेत, त्यांच्यावर मात्र सबंध गोकुळवासियांचा विश्वास आहे. म्हणून कंसाने अक्रूरजी महाराजांना बोलावलं आणि सांगितलं, तुम्ही निरोप घेऊन गोकुळामध्ये जा. महाराज मथुरेमध्ये मल युद्धाचं आयोजन केलेलं आहे. त्याचं आमंत्रण अक्रूरजीच्या माध्यमातून. अक्रूरजी विचार करतात, हा दुष्ट आहे, दुराचारी आहे, आतल्या गाठीचा आहे, आणि या कामासाठी माझं नियोजन केलेलं आहे, माझी योजना केलेली आहे. परंतु आता नाही म्हणता येणार आणि हो पण म्हणता येणार. शेवटी राजा आहे, आपण सेवक आहोत. म्हणून अक्रूरजी आज कंसाचं निमंत्रण घेऊन मथुरेमध्ये येतात. नंद महाराजांच्या घरी ते निमंत्रण नंदराजांना दिलं आणि सांगितलं, सबंध गोकुळवासियांना कंस महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये मल्लयुद्ध ठेवलेलं आहे. त्यासाठी गोकुळवासीसह भगवान कृष्ण आणि बलराम दादांना विशेष आमंत्रण आहे. हो, बघता बघता ही बातमी सबंध गोकुळामध्ये यशोदा मातेला पण कळालं की भगवान जाणार आहे. बर का, भल्या पहाटे उठून यशोदेने नेहमीप्रमाणे भगवंताला स्नान घातलं, गंध पावडर केलं, मामा सुंदर गोप वेश परिधान केला भगवंताला, आणि आपल्या हाताने पाठावर बसून यशोदा माता भगवंताला भोजन खाऊ घालते आणि बोलते, कृष्णा, हो तू जाणार आहेस, गेल्यास आम्हाला विसरणार तर नाहीस ना? हो, तू माझ्याकडे 7 वर्ष या ठिकाणी राहिला. अलकरक्षामध्ये मी तुला रागाने क्रोधाने कधी हाणलं मारलं, नको त्या गोष्टी बोलल्या, आम्हाला विसरणार तर नाहीस ना? भगवान म्हटले, आई, अगं आईचं बोलण्याचं कोणी राग धरते का? महाराज एक भावुक प्रसंग आहे. शेवटी सर्व आटोपून बलराम दादा भगवान श्रीकृष्णाने नंद महाराजांना नमस्कार केला, प्रणाम केला, आईला देखील नमस्कार केला. हो, आईच्या गळ्याला मिठी मारली भगवंताने
जड अंतकरणाने नंद महाराजांनी यशोदा मातेने निरोप भगवंताला निरोप देण्यासाठी सबंध गोकुळवासी आलेले आहेत आणि ते अक्रोजी महाराजांचा रथ पाहून गोकुळातल्या गवळणी बोलू लागल्या. कोणाला? यशोदेला. नंद महाराजाच्या वाड्यासमोर गवळण बोलते. नामदेव महाराज गोड वर्णन करतात. गवळण म्हणती यशोदेला ओठी गे सावळा कारथ शृंगारीला सांगे ओ मजला या नंदाच्या अंगणी मिळाला गवळणी या नंदाचे अंगणी मिळाला गवळणी यशोदेला, यशोदे हे अक्रूर आलेला आहे आणि यांनी रथ सजवलेला उभा केलेला काय कारण आहे आलं का लक्षामध्ये? तेव्हा नंद महाराजांची धर्मपत्नी अर्थात यशोदा बोलते. आता तुम्हाला कल्पना आहे का? बोले नंदाचे पटराने सद्गदित होऊनी मथुरेचे चक्रपाणी जातो दे साधनी. यशोदा माता बोलते, अगं मथुरेला चक्रपाणी आहे अर्थात युद्ध आहे, मला युद्ध आहे, त्यासाठी भगवान मथुरेला जात आहे. हे जेव्हा ऐकलं महाराज गवळणीने विव्हळ झाले मन वचन ऐकून या ऐकलं बोलणं अंतकरण महाराज असं हो कालवा कालव झाली ठेका वाजवा ना विव्हळ झाले मन वचन आहे कोणी आणि त्या गवळणी बोलू लागल्या. कोणाला? जो नेण्यासाठी अक्रूर आला होता त्याला बोलू लागल्या, अरे अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिली का घात करू सी आलासी वदसी सकाळा अक्रूर तुझे नाम तैसीच करणी या तुझं तसं नाव अक्रूर आहे. अरे तू किती क्रूर आहेस हा. तुझं नाव जरी अक्रूर असलं तर तुझा स्वभाव क्रूर आहे. तू भगवंताला घेऊन चाललास आणि महाराज इकडे भगवान श्रीकृष्ण रथामध्ये चढलेले आहेत. महाराज वर्णन करतात, रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या भ्रजवाळी
कोण त्या सांभाळी. जसे भगवान रथामध्ये चढले तशा या गवळणी धाड दिशा जमिनीवर कोसळल्या. भूमी पडल्या व्रजबाळी, कोण त्या सांभाळी. त्यांच्या त्या विरहाने रडण्याने नाथ बाबा बोलतात, नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंगणी. भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. अक्रोजी महाराजांना सांगितलं भगवंतानी, अक्रोजी रथ लवकर काढा, कारण मी यांचा विरह पाहू शकत नाही. यांनी माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलेला आहे. यांचं दुःख, यांचा विरह मी पाहू शकत नाही. देव बोली अक्रोआसी वेगी हाकी रथाची या गोटीच्या सोटाशी न पाहे मजस. नाथ महाराज बोलतात, एका जनार्दनी रथ गेला निघून या नंदाचे अंगणी. महाराज गोकुळातून रथ मथुरेच्या दिशेने निघाला. जोपर्यंत रथाचा ध्वज दिसतो तोपर्यंत सर्वांनी पाहिला. नंतर ध्वज दिसणं बंद झाला. पुढे यमुनेच्या काठावर रथ आलेला आहे. आक्रोळीच्या मनामध्ये चलबिचल चालू आहे, कारण हे दृश्य पाहिलं, गोकुळवासियांचा विरह पाहिला. आक्रोळी विचार करतात, आपण घेऊन चाललो खरं आहे, उद्या यदा कदाचित काही विपरीत घडलं तर काय सांगायचं. जगामध्ये आपलं तोंड काळं होईल. जसं कैकईचं तोंड काळं झालं तसं माझं तोंड काळं होईल. माझं नाव कोणी घेणार नाही. मनामध्ये चालू आहे चल बिचल. भगवंताने सांगितलं, काका हो रथ थांबवा. हो आम्हाला तहान लागलेली, आणि तहानेचं निमित्त करून भगवान श्रीकृष्ण बलराम दादा यमुनेच्या पात्रामध्ये गेले, डोहामध्ये गेले. अक्रोजी महाराज आहेत, आणि अक्रोजी महाराजाला त्या ठिकाणी भगवंताने विराट रूपाचं दर्शन घडवलं आणि सांगितलं, काका काळजी करू नका, तुम्ही जे समजता ते आम्ही नाहीत. आलं का लक्षामध्ये? करतुम अकर्तुम अन्यथा करतुम यो ही सह विश्वर आम्ही आहोत. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. आणि तिथेच भगवंताने यमुनेच्या काठावर आपल्या अंगावर असलेला गोपवेश उतरला. मोराचा मुकुट, कमरेला असणारी बासुरी बाजूला काढून ठेवली, कारण हा गोपवेश आहे. आणि त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर कंसाची सेवक अर्थात परीठ ती राजवस्त्र धुण्यासाठी घेऊन आला होता. भगवंतानी विचार केला, राजवस्त्र घालू, आता नागड उघड कसं जाणार, म्हणून त्याला कापडं मागितली. जेव्हा कापडं मागितली तेव्हा तो परीठ बोलू लागला, अरे म्हटला ही मथुरा आहे. आलं का लक्षामध्ये? हे काही गोकुळ नाही. तुम्हाला वाटतंय का गोकुळ आहे? यमुनेच्या काठावर कदंब वृक्षावर जावं आणि त्या गवळणीची कापडं चोरावी? हा, इथं तसल्या खोड्या चालणार नाहीत. ही मथुरा आहे, मथुरा कंसाची नगरी. आणि तुम्हाला कशाला राजवस्त्र लागते? तुम्ही तर गुराकी आहेत. भगवान म्हटले, जास्त बोलू नको, फक्त 2 दे. परीठ म्हटलं 2? अरे ईदभर कापड भेटणार नाही. भगवंताला राग आला, महाराज देणार नाही म्हणे. भगवंताने एक कान फडत अशी मारली त्याच्यात, तो जाग्यावरच गतप्राण झाला. बलराम दादानं पाहिलं. बलराम दादा बोलू लागले, अरे कृष्ण, या गरीब बिचाऱ्यानं काय केलं? एवढ्या जोरात कुठे थापड मारते रे? मेला नाही एका थापड मध्ये. भगवान म्हटले, दादा तुला कल्पना नाही. हेच होत कुठं? त्रेतायुगामध्ये
14 वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये आलो आणि हे बोललं. रावणानं पळवून नेली होती म्हटलं सीता, ती काही व्यवस्थित राहिली का? हा, त्याच्यामुळे मला सीतेचा परत वियोग घडला म्हणलं, हेच होतं म्हणलं. तर परी त्याला ठार केलं. भगवंताने राजवस्त्र परिधान केली आणि मथुरेमध्ये प्रवेश केलेला आहे. वाटेमध्ये कुबजा दाशी भेटलेली वाटेमध्ये चंदनाची वाटी घेऊन गंध लेपन करण्यासाठी कंसाला जाणारी ही कुबजा भगवंताने थांबवलं. अय कुबजे कुठं? ते म्हटले राजाला चंदन लेपन करण्यासाठी, गंध लेपन करण्यासाठी. म्हणजे आम्हाला थोडासा चंदन लाव ना. ती म्हटले चंदन लावते परंतु माझ्या घरी यावं लागेल. भगवान बोलले तथास्तु. आणि अशी का तेडी वाकडी भगवंताने तिच्या पायावर एक पाय दिला खाली बोटावर अंगठ्यावर आणि एक हानवटीला हात लावून हा झटका मारला महाराज. ती कुबडी असणारी कुबजा सरळ झाली. मग तर म्हटले भगवान माझ्या घरी यावं लागलं. म्हणजे निश्चित येतो, काळजी करू नको. सुंदर चंदन लावला भगवंताला बलराम दादाला. इकडे महाराज कंसाने युक्ती प्रयुक्तीचा पहिला डाव टाकला. ज्या रस्त्याने भगवान श्रीकृष्णाने बलराम दादा येत आहेत त्याच अरुंद रस्त्यामध्ये उन्मत्त असा गुलिया पिडक नावाचा हत्ती कंसाने सोडला. हो, त्याला मदिरा पाजलेली आहे. तो धावत वेगाने समोर आलेला आहे. बलराम दादाने पाहिला आणि सावध केलं कृष्णाला. आणि कृष्णा पहा, जसा तो हत्ती समोरून आला महाराज, दोघं दोन बाजूला झाले. ते मोठमोठाले हत्तीचे दात हस्ती दंत दोघांनी पकडले. आता भगवंताची ताकद आहे महाराज आणि बलराम दादाची ताकद. हस्ती दंत दोघांनी मजबूत पकडले आणि ओढले. जसा वेगाने तो आला होता पूर्ण पाठीवरच तो हाती पडला. झटका देऊन हस्ती दंत काढून घेतले. गुलिया पिडक नावाचा हत्ती ठार केला. ते हस्ती दंत खांद्यावर घेऊन भगवान पुढे त्याच रस्त्याने डावामध्ये मैदानामध्ये गेलेले, ज्या मैदानामध्ये मुष्टिक आणि चाणूर हे मल्ल त्या ठिकाणी युद्धासाठी दोघांसोबत उपस्थित आहेत. बलराम दादाचं भगवान श्रीकृष्णाचं मुष्टिक आणि चाणुरासोबत घनघोर युद्ध प्रारंभ झालं. संबंध मथुरा गोकुळवासी ते पाहण्यासाठी आहेत बरं का आजूबाजूला. जसं अलीकडे स्टेडियम मध्ये बसून तुम्ही आम्ही क्रिकेट पाहतो तसाच प्रकार आहे. आणि क्षणाचाही विलंब न करता भगवंताने बलराम दादानी मुष्टिक चाणूर गतप्राण केले. जेव्हा हे ठार झाले मग मात्र कंसाचं हृदय थरथर थरथर कापायला लागलं. अरे बापरे, ही पोरं काही सामान्य नाही. कंस इकडे तिकडं निघून आपला जीव वाचवाय हेतूने निघणार. एवढ्यामध्ये बलराम दादाने इशारा केला कृष्णाला आणि आवाज दिला, अरे कृष्णा कन्हैया काय पाहतो काय? तो पहा कंस मामा, तो निघून जाण्याच्या तयारीत आहे. जसा आवाज दिला तसा भगवंतानी उडी मारली. मैदानातून ज्या आसनावर कंस विराजमान आहे महाराज, पहिली लाथ भगवंताने कंसाच्या छातीमध्ये घातली. तो सिंहासनासहित जमिनीवर धाड दिशा कोसळला. डोक्यावरला मुकुट जमिनीवर पडलेला आहे आणि भगवंताने कंसाचे केश धरून भगवान बोलू लागले, दुष्ट दुराचारी कंसा, अरे मी तुझा भाचा, तू माझे 6 भाऊ मारले, 6ही मारित दुराचारी. अरे तुझ्या सख्या बहिणीला कारागृहात तुरुंगवासामध्ये ठेवलंस. आमचा नको तेवढा छळ केलास. कितीतरी संकटे माझ्या जन्मापासून तू आणलीस. मीच तो आहे जो तुझा 8वा वध करणार आहे, तोच मी आहे. बोल. मला थर 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 कापतोय. बलराम दादाने विचार केला, अरे इतका का टायमिंग लागतो? हे काय कसोटी आहे का? वन डे आहे? अरे 20 आहे. IPL चा सामना आहे. कृष्णा, अरे इतका वेळ असतो का? ठार कर त्याला. भगवंतानी स्वतःचा गुडघा मांडीवर ठेवलेला आहे आणि एक अशी मुष्टिक मारली. अरे का नाकातून तोंडातून
रक्त व्हायला लागलं आणि पाहता पाहता कंस त्या ठिकाणी गतप्राण झालेला आहे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान के जय, गोपाल कृष्ण भगवान के, गोपाल कृष्ण भगवान के. सर्वांनी आनंद उत्सव केला. दुष्ट दुराचारी कंस या ठिकाणी भगवंताने ठार केलेला आहे. एक ध्यानात घ्या. परंतु या कंसाला देखील माझ्या भगवंतानी गती दिली, मोक्ष दिला आणि पुढं भगवान श्रीकृष्ण सरळ कारागृहामध्ये गेले. ज्या कारागृहामध्ये स्वतःचे आजोबा उग्रसेनजी महाराज बंदिस्त आहेत. उग्रसेनजी महाराजांना मुक्त केलं. आपली आई यशोदा, वडील वसुदेवजी महाराजांना मुक्त केलं. नमस्कार केला. सर्वांना विधिवत बाहेर आणलं. उग्रसेन महाराजांना राजगादीवर बसवलं. उग्रसेन महाराज बोलू लागले, अरे माझं वय झालं, माझ्या मुलानं मला बंदी शाळेत टाकून, कारागृहात टाकून राज्य घेतलं. मला या राज्याची आवश्यकता नाही. कृष्णा, तूच आता राज्य कारभार सांभाळ. अलग लक्षामध्ये. आणि या ठिकाणी भगवान स्वतः राजा झालेले. नामदेव महाराज बोलतात, राजा किरी झाला गड्यानो, राजा किरी झाला, राजा किरी झाला गड्यानो, राजा किरी झाला. काही दिवस मथुरेमध्ये भगवान रममान झाले. वसुदेव देवकीच्या सानिध्यामध्ये. वसुदेव देवकीच्या आनंदाला पारावार नाही. पुन्हा पुन्हा भगवंताला देवकी माता न्याहाळते बर का महाराज. देवकीच्या जीवनामध्ये हो पुत्र संततीचं सुखच नाही. आलं का लक्षामध्ये. 8 मुलं झाली, परंतु 8 मुलांना आईने जे करायला पाहिजे त्या गोष्टी काही देवकी मातेला करता आल्या नाही. परंतु आज देवकीच्या आनंदाला पारावार नाही की माझा लाला माझ्यापाशी आलेला आहे. आणि पोरग कितीही मोठं झालं तरी आईला ते लहानच असतं. एक ध्यानात घ्या. पोरग वृद्ध जरी झालं, म्हातारा जरी झालं तरी आईला ते लहानच असतं, बाळच असतं. आनंदाला पारावार नाही. पाहता पाहता बरेचसे दिवस गेले आणि आज